our financial account syllabus. First chapter is introduction. In introduction, there are various concepts. Accounting, one of them, accounting cycle. The accounting cycle is a series of steps. Starts with making accounting entries for each transaction and goes through closing the books. म्हणजे अकाउंट सायकल हे वेगवेगळे स्टेटमेंट त्याच्यामध्ये तयार होतात. There are 9 steps repeated in each reporting period to verify transaction and prepare financial statement for internal and external uses. आणि ह्या अकाउंटिंग सायकल स्टेटमेंटचा यूज एक्सटर्नल आणि इंटरनल असे दोन्ही फॅक्टर्स करत असतात. इंटरनल फॅक्टर मध्ये मॅनेजर्स असतात, ऑफिसर्स असतात, स्टाफ्स असतो. These are internal factors use of accounting cycle. These 9 steps are analyze, journalize, post a business transaction, unadjusted trial balance, adjusting, preparing financial statements, closing the account. तुम्ही इथे you can see here how to make the account cycles. These are all factors included in the account cycle. ह्या अकाउंट सायकल्स मध्ये हे पूर्ण फॅक्टर येत असतात. आता अनालाइज म्हणजे काय असते? व्हॉट इज अनालाइज? फर्स्ट स्टेप ऑफ द अकाउंट सायकल. द फर्स्ट स्टेप ऑफ अकाउंट सायकल फर्स्ट अनालाइज अ ट्रान्झॅक्शन अँड इट्स सोर्स ऑफ डॉक्युमेंट्स. म्हणजे एखादं आपण बिझनेसचं ट्रान्झॅक्शन, आता समजा एक्स व्यक्ती आहे, वायला जर त्यांनी ऑन क्रेडिट 20,000 गुड्स ऑफ सोल्ड टू वाय, तर अशा वेळेस ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालेलं त्याचं एखादं व्हाउचर असते, इनव्हॉइस असते, दॅट इज कॉल्ड डॉक्युमेंट्स. फर्स्ट अनालाइज और इट्स सोर्स डॉक्युमेंट्स. म्हणजे आपण एखादं ट्रान्झॅक्शन जे करतो किंवा एखादी जे एंट्री करतो आपण, त्याच्यामध्ये त्या डॉक्युमेंटला महत्व असते. म्हणजे आपण काहीतरी त्याचा आधार असतो, बेस असतो. आपण सहज असंच कोणतरी ट्रान्झॅक्शन घेत नाही. म्हणून या पहिल्या स्टेप्स मध्ये अनालिसिस जो असतो त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स असते. देन अप्लाय डबल एंट्री अकाउंटिंग टू रिकॉग्नाइज इट्स इफेक्ट ऑन अकाउंट बॅलन्स. आणि तुम्ही बघा, तुम्ही जर समजा एखाद्या सोनाराच्या दुकानावर जर गेलात तुम्ही, तर तो सोनार काय करतो, तुम्ही जर पैसे समजा डिपॉझिट केले, त्याला दिले किंवा जमा केले अगोदरचे काही द्यायचे असतील, तर तो काय करत असतो, एक रजिस्टर काढतो किंवा एक डायरी काढतो आणि त्याच्यावर नोंद घेतो. म्हणजे डेट, त्या व्यक्तीचं नाव आणि किती अमाऊंट दिली असं तो लिहून ठेवतो. दिस इज फर्स्ट स्टेप ऑफ द rough record. We can say in accounting language journal entry आपण त्याला म्हणू शकतो. तर तो काय करतो, त्याची नोंद घेत असतो. आणि ती नोंद घेतल्यानंतर तो काय करत असतो, आपल्याला एक बिल देत असतो, बिल. आणि त्याच्यावर तो डेट, नेम ऑफ द पार्टी आणि किती रक्कम दिली, जमा केली, असं तो आपल्याला एक बिल देतो किंवा प्रूफ देतो, एव्हिडन्स देतो. आणि ज्यावेळेस तो डेली डेबुक किंवा कॅशबुक त्याचं टॅली होत असते, तर तो काय करत असतो माहिती आहे का, व्हेरीफाय करत असतो की म्हणजे आपल्याकडं
किती आपण त्याच्या पावत्या म्हणजे इकडं रक्कम कशी जमा झाली आणि त्या रजिस्टरवर कशी, म्हणजे असं इन शॉर्ट डबल एंट्री अकाउंट रिकॉग्नाइज तो करत असतो. म्हणजे त्याचं 2 ठिकाणी तो नोंदी घेत असतो, म्हणजे त्याचं व्हेरीफाय करत असतो. म्हणजे हे काय झालं अकाउंट सायकलमध्ये फर्स्ट स्टेपमध्ये झालं, म्हणजे त्याचा अनालिसिस तो करत असतो. त्याच्यानंतर जर्नलाइज, सेकंड स्टेप ऑफ द अकाउंट सायकल. ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन अ जर्नल, म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनचं जनरल रेकॉर्ड तो तयार करत असतो. दॅट इज कॉल्ड जर्नलाइज. जर्नलाइज इज द सेकंड स्टेप ऑफ द accounting cycle. Journalizing leaves a record of all transaction in one documents. तर त्या एका डॉक्युमेंट्सवर त्याचा रेकॉर्ड तयार केला जातो. ऑल ट्रान्झॅक्शन्स इन वन डॉक्युमेंट्स, हेल्पिंग टू प्रिव्हेंट मिस्टेक्स अँड लिंकिंग द डेबिट अँड क्रेडिट फॉर इच ट्रान्झॅक्शन्स. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं माहिती आहे का, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं डेबिट इफेक्ट आणि क्रेडिट इफेक्ट असे 2 इफेक्ट्स त्या ठिकाणी मेंटेन केले जातात. त्याच्यानंतर पोस्ट अ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. दिस इज थर्ड स्टेप ऑफ अकाउंटिंग सायकल. द थर्ड स्टेप इन द अकाउंटिंग सायकल इज पोस्टिंग, ऑल्सो नोन ॲज ए लेजर अकाउंट. म्हणजे आपण बघितलेलं आहे येस्टरडे की जर्नलचं काय होते माहिती आहे का, लेजर पोस्टिंग होत असते. म्हणजे त्या रफ जे रेकॉर्ड असतो त्याचं फेर केल्या जाते किंवा त्याला आपण लेजर अकाउंट असं म्हणतो. म्हणजे त्याची तिसरी स्टेप केली जाते, त्याला लेजर अकाउंट असं म्हणतो आपण याच्यामध्ये. त्याच्यानंतर आफ्टर रेकॉर्डिंग इन द जर्नल ट्रान्झॅक्शन आर ट्रान्सफर्ड अँड पोस्टेड टू द लेजर अकाउंट. म्हणजे सेपरेट त्या लेजर अकाउंट काढले जातात. ऑल ट्रान्झॅक्शन्स फॉर द सेम अकाउंट आर कलेक्टेड अँड समराइज्ड. आणि सर्व ट्रान्झॅक्शनचं एकत्र कलेक्शन केले जाते आणि त्याला समराइज्ड केले जातं. आता बघा तुम्ही एक जर्नल एंट्री जर लिहिली किंवा कॅश रिसिव्ह झाली, कॅश अकाउंट डेबिट टू एक्स अकाउंट, म्हणजे एक्सनी समजा पैसे दिले असतील तर आपण त्याचं काय करतो, समराइज लिहितो. म्हणजे त्याचे रेफरन्स आपण देतो. म्हणजे हे पैसे कसे आले, कोणाकोण आले, उधारी आली का सेलवर आलं किंवा कमिशन आलं, इंटरेस्ट आलं, म्हणजे त्याचं स्पेसिफिकेशन आपण तिथं काय करत असतो, देत असतो. म्हणजे दॅट इज कॉल्ड कलेक्टेड अँड समराइज्ड. इट इज इम्पॉर्टंट टू लिव्ह धिस पेपर ट्रायल टू व्हेरीफाय अॅक्युरन्सी अँड ट्रबल शूट लेटर इन द प्रोसेस इफ अकाउंट्स आर नॉट एडिंग अप. म्हणजे त्याचं व्हेरीफाय केले जाते, त्याचे प्रूफ एकत्र केले जातात आणि ते अकाउंट काढले जातात. त्याच्यानंतर दिस इज 4th स्टेप, प्रिपेअर अँड अनएडजस्टेड ट्रायल बॅलन्स. आता हे अकाउंटिंग सायकलमध्ये 4थी म्हणजे स्टेप आहे, प्रिपेअरिंग अँड अनएडजस्टेड ट्रायल बॅलन्स टेस्ट द इक्वॅलिटी ऑफ डेबिट्स अँड क्रेडिट्स ॲज रेकॉर्डेड इन द जनरल लेजर. म्हणजे आता काही ऍडजस्टमेंट असतात जनरल लेजरला, तर ते ऍडजस्ट जर होत नसतील तर त्याचं काय केलं जातं, त्याचं एक वेगळं स्टेटमेंट तयार केलं जातं, त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाते आणि नंतर ते अकाउंट मेंटेन केलं जातं. ॲडिशनली धिस प्रोव्हाइड्स द बॅलन्स ऑफ ऑल द अकाउंट्स दॅट मे रिक्वायर ॲडजस्टमेंट इन द नेक्स्ट स्टेप. तर तुम्ही 12th क्लासमध्ये यू लर्न फायनल अकाउंट. तर फायनल अकाउंटमध्ये ट्रायल बॅलन्स दिलं जाते आणि त्याच्या खाली ऍडजस्टमेंट दिलेले असतात बघा. म्हणजे ऍडजस्टमेंट याच्यासाठी दिलेले असतात की त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन असते की म्हणजे ही अमाऊंट म्हणजे वर्षाच्या ह्या वर्षीची आहे किंवा नंतरची आहे किंवा मध्येच आलेली आहे किंवा त्याची नोंद आपण घेतलेली नसेल असं. तर हे ऍडजस्टमेंट असतात. म्हणून हे एक स्टेप याच्यामध्ये आहे अकाउंटिंग सायकलमध्ये की ते ॲडिशनल ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी केले जातात. त्याच्यानंतर डेबिट अँड क्रेडिट पोझिशन लेफ्ट राईट रिस्पेक्टिव्हली. वी नो बोथ साइडेड रेकॉर्डेड अमाऊंट मस्ट बी इक्वल. आणि ह्या अकाउंट सायकलमध्ये किंवा कोणत्याही लेजर अकाउंटमध्ये आपण काल बघितलेलं आहे की दोन्ही साईडचं अमाऊंट कसं असते, इक्वल असते. दोन्ही साईड हे टॅली झाले पाहिजेत.
त्याच्यानंतर पाचवी पायरी आहे किंवा फिफ्थ स्टेप ऑफ अकाउंटिंग सायकल, ऍडजस्टिंग ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय असते माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही जर्नल एंट्रीज जर्नल रेकॉर्ड करतात, जर्नल रेकॉर्ड केल्यानंतर त्याचा आपण लेजर काढत असतो आणि लेजर काढल्यानंतर जेवढे लेजर अकाउंट आहेत, समजा आपल्या अकाउंटमध्ये 20 जर आपण लेजर अकाउंट काढले असतील, 20 लेजर अकाउंट्स, तर त्याचे डेबिटचे आयटम्स आणि क्रेडिटचे आयटम्स हे ट्रायल बॅलन्स मध्ये घेतले जातात. ट्रायल बॅलन्स इज द कलेक्शन ऑफ लेजर अकाउंट बॅलन्स. म्हणजे जेवढे आपल्याकडे लेजर अकाउंट आहेत त्याचे डेबिटचे आयटम्स आणि क्रेडिटचे आयटम्स एकत्र करून त्याचं टॅली केले जाते. म्हणून ते ऍडजस्टिंग ट्रायल बॅलन्स इज द फिफ्थ स्टेप ऑफ अकाउंटिंग सायकल. द फिफ्थ स्टेप, ऍडजस्टिंग अकाउंट्स फॉर internal transactions like use of prepaid rent or unearned revenue. Adjustment may be required to record and expenses that may have been incurred but not yet recorded. आता ह्या ट्रायल बॅलन्स मध्ये जे जे रेकॉर्ड आलेले नसतात ते मग ऍडजस्टमेंट मध्ये आपण खाली लिहित असतो की हे बॅड डेब्स रिकव्हर झालं, किंवा हे आउटस्टँडिंग सॅलरी असेल, आउटस्टँडिंग वेजेस असेल, किंवा आउटस्टँडिंग रेंट असेल, किंवा कमिशन रिसिव्ड झालं असेल, असे काय ऍडजस्टमेंट आपण त्याच्यामध्ये घेत असतो. त्याच्यानंतर सिक्स्थ स्टेप आहे प्रिपेअर अँड ऍडजस्टेड ट्रायल बॅलन्स. द सिक्स्थ स्टेप इज द प्रिपरेशन ऑफ द ऍडजस्टेड ट्रायल बॅलन्स. अगेन टेस्ट द इक्वॅलिटी ऑफ डेबिट अँड क्रेडिट ऑल इंटरनल अँड एक्सटर्नल ट्रान्झॅक्शन फॉर द रिपोर्टिंग पिरियड. आता ह्या प्रिपेअर अँड ऍडजस्टेड ट्रायल बॅलन्स मध्ये सिक्स्थ म्हणजे ह्या स्टेपमध्ये ट्रायल बॅलन्सची सुद्धा डेबिट आणि क्रेडिट हे बॅलन्स टॅली झालं पाहिजे, इक्वल झालं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जेवढं म्हणजे नावे, तुम्ही मराठीमध्ये नावे म्हणतात, नावे झाल्यानंतर तेवढंच जमा झालं पाहिजे, तर ते तुमचं अकाउंट हे करेक्ट आहे असं त्याचा अर्थ होतो. नाही तर समजा डेबिटची बॅलन्स वेगळीच यायली, क्रेडिटची वेगळीच यायली, ते टॅली होत नसेल तर तुमचं अकाउंटचं हे ऍडजस्टमेंट कुठेतरी चुकलेलं आहे, रॉंग झालेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे प्रिपेअरिंग फायनान्शियल स्टेटमेंट. आता फायनान्शियल स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड. द इन्कम स्टेटमेंट अँड स्टेटमेंट ऑफ ओनर्स इक्विटी आर प्रिपेअर्ड फर्स्ट फॉलो बाय द बॅलन्स शीट which pull information from the statement of owner's equity. These are one of the primary outputs of the financial accounting system. आता ते फायनान्शियल स्टेटमेंट तयार करतात बघा, रिसिप्ट आणि पेमेंट साईड, की तुमच्याकडं रिसिप्ट म्हणजे हाऊ मेनी अमाऊंट्स रिसिव्ड, रिसिप्ट साईड, आणि हाऊ मेनी डज टू पेमेंट, म्हणजे तुम्ही पेमेंट किती केलेलं आहे किंवा किती लोकांना पैसे दिले. अशा पद्धतीचं ते डेबिट आणि किंवा रिसिप्ट अँड पेमेंट साईडचं किंवा फायनान्शियल स्टेटमेंट हे तयार केलं जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे 8 क्लोजिंग द अकाउंट. आता वर्षाच्या शेवटी हे अकाउंट बॅलन्स टॅली करून ते क्लोज केले जातात, हिशोब केला जातो, ऑडिट केलं जातं त्याचं. म्हणजे द 8th स्टेप इन द अकाउंटिंग सायकल इज टू क्लोज अकाउंट्स इन द प्रिपरेशन फॉर द नेक्स्ट अकाउंटिंग पिरियड. म्हणजे नवीन वर्ष चालू होण्याच्या अगोदर आपण चालू वर्षाचे अकाउंट हे क्लोज करत असतो, ते आपण बंद करत असतो आणि नवीन वर्षाचे अकाउंट आपण हे चालू करत असतो. म्हणजे टेम्पररी और नॉमिनल अकाउंट्स आर क्लोज्ड व्हाईल परमनंट और रिअल अकाउंट्स कॅरी देअर बॅलन्स इन टू द नेक्स्ट पिरियड. आपण बॅलन्स ब्रॉट डाऊन, बॅलन्स कॅरीड डाऊन असं करत असतो. म्हणजे समजा स्टॉक जर असेल, ओपनिंग स्टॉक असेल तर तो म्हणजे लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक चालू वर्षी काय होतो, ओपनिंग स्टॉक होत असतो. दॅट इज कॉल्ड ओपनिंग स्टॉक. म्हणजे गेल्या वर्षीचे जे बॅलन्स असतात, कॅश बॅलन्स असेल, स्टॉकचं असेल, सेलचं असेल, पण ते आपण त्याला फॉरवर्ड करत असतो. म्हणजे हे काय झालं मग, म्हणजे क्लोजिंग अकाउंट झालं. किंवा वन्स कम्प्लेटेड ऑल रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस, विथड्रॉल अँड इन्कम समरी बॅलन्स शुड बी 0 पोस्ट क्लोजिंग ट्रायल बॅलन्स इन दिस वे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे अकाउंटिंग सायकल काय करत असतो, बंद करत असतो, क्लोज करत असतो. आणि ह्या पूर्ण अकाउंटचं